या वॉर सिच्युएशनमध्ये ट्रॅव्हल करायचं की नाही असा विचार आम्ही करत होतो आणि आम्ही रिस्क घ्यायची ठरवलं. फायनली द जर्नी बिगिन्स. डिसाईड केलं की आपण ट्रॅव्हल करूयात आणि आमच्याकडे टर्किश एअरलाईन हे एक ऑप्शन होतं, पण ज्याचा लेओव्हर इस्तांबूलमध्ये 12 अवर्सचा होता आणि तेही आम्ही थोडक्यात वाचलो. कसं ते तुम्हाला पुढे कळेलच. अमेरिकेच्या घरातून निघून इंडियाच्या घरी पोहोचायला आम्हाला 36 तास लागले. धिस इज गोइंग टू बी द मोस्ट स्ट्रेसफुल जर्नी ऑफ अवर लाईफ. गाईज, तुम्ही मला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की आम्ही कतार एअरवेजने फ्लाय करणार होतो, पण आमचं फ्लाईट एकदा नाही तर 2दा कॅन्सल झालं. आणि खरं सांगायचं तर आम्ही खूप स्ट्रेस आणि कन्फ्यूज होतो. Baba. Yeah. She got Baba. 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 I wanted like Nana or Nora. I mean, guys. We are finally inside the flight. Oh wow, what a big relief. फ्लाईटमध्ये बसलो आणि असं वाटत होतं की किती मोठी बिग अचिव्हमेंट आहे. चला आता फायनली आपण फ्लाय करणार. USA सोडायचं, गुड बाय करायचं. खूप म्हणजे वाईट पण वाटत होतं, पण एका ह्याच्याने खूप हॅपी होतो की फ्लाईट निघतं आहे. वी आर एबल टू फ्लाय आणि इंडियाला लवकरच पोहोचू. खूप मिक्स इमोशन्स होत्या, मिक्स फिलिंग्स होत्या, म्हणजे शब्दात नाही सांगता येणार मला. खूप मिक्स इमोशन्स होते, म्हणजे एवढं ट्रॅव्हल केलं आत्तापर्यंत, पण अशा टाईपचं फिलिंग किंवा इमोशन्स असं कधी झालं नव्हतं. तर ही जर्नी काइंड ऑफ व्हेरी डिफरंट होती आणि खरंच ही जर्नी खूप स्पेशल आहे आमच्यासाठी. एक तर USA सोडणं, भारतामध्ये वापस 16 वर्षांनंतर रिटर्न येणं आणि ह्या अशा वॉर सिच्युएशनमध्ये ट्रॅव्हल करणं, सगळ्या एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी होत्या, एवढे बिग डिसिजन्स होते, खूप स्ट्रेसफुल होतं. बट लकीली एअरपोर्टवरचा स्टाफ चांगला होता आणि आमचं सगळं काही प्रोसेस स्मूथ झाल्या, म्हणजे सिक्युरिटी चेक वॉज इझी आणि बोर्डिंग पास वगैरे मिळाले, म्हणजे सगळं काही पुढच्या गोष्टी वेळेवरती झाल्या. आणि फ्लाईटमधला एक्सपिरियन्स पण ओव्हरऑल चांगलाच होता. त्यांची सर्विस खूप छान होती. फ्लाईटमधलं फूड पण सरप्रायझिंगली छानच होतं आणि एंटरटेनमेंट वगैरे ह्या गोष्टी पण चांगल्या होत्या, म्हणजे भरपूर ऑप्शन्स होते. मूव्हीज होते, मुलांसाठी पण त्यांचे बरेच मूव्हीज होते, वेब सिरीज होत्या आणि त्यामुळे ना ट्रॅव्हल जरा इझी झालं. इथे ना त्यांनी हे पाऊच दिले होते ज्यामध्ये की स्लीपर्स होत्या, सॉक्स होते आणि टूथब्रश होता, टूथपेस्ट होतं, आय मास्क होता. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी ह्या पाऊचमध्ये इन्क्लुडेड होत्या. आणि आरनाला एक म्हणजे छोट्या मुलांसाठी पाऊच मिळालं होतं, ज्यामध्ये की तिची ती बॅग पण छान होती. त्यामध्ये एक सॉफ्ट टॉय होतं आणि मग बाकी तिच्या साईजचे, छोट्या मुलांच्या साईजचे सॉक्स आणि हेडफोन अशा गोष्टी तिच्या पाऊचमध्ये होत्या. आता इथे हे ना श्रेया विंडोचं बटन प्रेस करत आहे. जे बटन प्रेस केल्यानंतर थोड्या वेळाने, आता बाहेर एवढा उजेड दिसतो आहे ना, तर ते बटन प्रेस केल्यामुळे ह्या एका साईडच्या विंडोमध्ये आता थोडंसं ब्ल्यूइश आणि डार्क दिसत असेल तुम्हाला, पण ते तुम्ही नोटीस केलं का? तर तो लाईट म्हणजे बटन प्रेस करायचं होतं आणि विंडोचं आउटसाईड आपण चेंज करू शकत होतो. म्हणजे हे फीचर मी पहिल्यांदाच बघितलं फ्लाईटमध्ये. तुम्ही आधी कधी बघितलं होतं का? इथे त्यांनी आता फ्लाईटमध्ये फर्स्ट मील सर्व केलं होतं, ज्यामध्ये राईस आणि बीन्स वगैरे अशा गोष्टी होत्या आणि सॅलड होतं. डेझर्टमध्ये शिरा होता, फ्रूट्स होते आणि सोबत म्हणजे चहा, कॉफी, ज्यूस हे ऑप्शन्स पण अवेलेबल होते. ब्रेड, बटर, परत पोटॅटो सॅलड, स्टीम व्हेजीस असे खूप ऑप्शन्स होते.
इस्तांबूल. पण आता इथे 12 तासांचं लेओव्हर आहे. एवढा वेळ काय करणार, कसा टाईम स्पेंड करणार? कारण की 12 तास ॲट द एअरपोर्ट इज नो जोक. आम्ही ॲक्च्युली ना टूर घ्यायचा विचार केला होता, पण परत वाटलं की नको, सिच्युएशन सध्या काही एवढी व्यवस्थित नाही आहे, ठीक नाही आहे. परत जर काही प्रॉब्लेम झाला, आपण बाहेरच कुठे अडकलो, तर अजूनच काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा. त्यामुळे आम्ही ती टूर म्हणजे इस्तांबूल सिटीची टूर नाही घेतली. तर आम्ही एअरपोर्टवरतीच थांबलो. इस्तांबूलला जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा अमेरिकेची रात्र झालेली होती, त्यामुळे आम्हाला तशी झोप येतच होती. आम्ही थोडंसं स्टारबक्समध्ये थोडंफार खाल्लं आणि आम्हा सगळ्यांना खूप झोप लागली. तर तिथेच आम्ही काउच वगैरे होते तिथे झोपलो आणि इतकं ना म्हणजे अगदी आरामात 5-6 तास तर आमच्या झोपेतच गेले. मग त्यानंतर आम्ही जरा एअरपोर्ट फिरलो. तर एअरपोर्ट इतकं मोठं आहे, खूपच मोठं आणि खूप सुंदर ब्युटिफुल एअरपोर्ट आहे इस्तांबूलचं. सगळे ब्रँडेड शॉप्स होते. परत खाण्याचे पण भरपूर ऑप्शन्स होते आणि मेन म्हणजे बघत होतो की इथल्या डेट्स वगैरे छान असतात. तर तेच थोडंफार इथे बघत होतो. चॉकलेट्स, नट्स वगैरे ह्या गोष्टी होत्या आणि डेट्सही होत्या. दुबई चॉकलेट्स होते. अशा बऱ्याच गोष्टी होत्या. हे रोबोटिक मशीन पण फिरत होतं एअरपोर्टवरती. ह्याला जर आपण आपला बोर्डिंग पास जर स्कॅन केला तर ते आपल्याला आपल्या गेटकडे घेऊन जात होतं. कोणाला जर गेट सापडत नसेल तर इथे बोर्डिंग पास स्कॅन करायचा आणि मग ती मशीन तुम्हाला गेटकडे घेऊन जाईल आणि तुम्ही त्याला फॉलो करायचा, असं होतं. तर हे पण काहीतरी एक नवीनच गोष्ट मी पहिल्यांदाच बघितली एअरपोर्टवरती आणि इथे सगळे शॉप्स वगैरे भरपूर होते. तर एअरपोर्ट फिरण्यामध्ये, बघण्यामध्ये आमचा खूप वेळ गेला आणि म्हणजे वाटलं नाही की एवढा टाईम कसा गेला कळालं नाही. आधीचा हाफ टाईम तर झोपेतच गेला. नंतर थोडं एअरपोर्ट एक्सप्लोअर केलं आणि नंतर आम्ही डिसाईड केलं की आता गेटला जाऊन थांबूयात. तर जाताना ऑन द वे हे पण अजून ब्युटिफुल सिनरी होती, म्हणजे बघत बघत जात होतो. गेटला पोहोचायलाच आम्हाला खरं तर 1 अवर लागला. म्हणजे एवढं होतं एअरपोर्ट, ह्यूज होतं खूपच. आणि ना ह्या एअरपोर्टवरती स्लीपिंग पॉड पण होते. हे स्लीपिंग पॉड आहेत. त्यासाठी काहीतरी फीस पण होती त्यांची. तर तुम्ही तेवढं पे केल्यानंतर यू कॅन यूज दोज स्लीपिंग पॉड्स आणि मग तिथे तुम्ही आराम करू शकता. तर दॅट वॉज नॉट फ्री. फायनली द लास्ट फ्लाईट आणि मग ही मुंबईला जाण्याची फ्लाईट आहे, इस्तांबूल टू मुंबई. आणि ह्या फ्लाईटला आम्ही शटलने इथपर्यंत आलो होतो आणि अशा स्टेप्स चढून जायचं होतं. तर किड्स वेअर सो एक्सायटेड. असे किड्स स्टेप्स वगैरे क्लाइंब करून जायचं म्हणून खूपच हॅपी झाले होते. या फ्लाईटमध्ये बसताना जास्त भीती होती मनामध्ये, कारण की ही फ्लाईट जाणार होती इराणच्या साईडने. तर पण त्यांनी अनाऊन्स केलं होतं की त्यांनी आता फ्लाईटचा रूट सध्या चेंज केलेला आहे
आणि आधीचा रूट पण त्यांनी दाखवला होता, हायलाईट केला होता. आणि आता कुठल्या न्यू रूटने ते जाणार आहे ते पण त्यांनी इथे डिस्प्ले केलं होतं. आता कधी एकदा मुंबईला पोहोचू असं झालं होतं. You don't wanna miss my next video because it is all about arrival in Mumbai, immigration and all the things. Okay, see you in the next video. Bye bye.